त्यांनी देखील आज दोषमुक्तीचा अर्ज केलेला आहे। त्यात न्यायालयात आज आम्ही त्या सगळ्या अर्जांना खुलासा दिलेला आहे आणि तसंच वाल्मिकरांनी स्वतःची जामिनावर मुक्तता करावी अशा तऱ्हेचा देखील अर्ज दिलेला आहे। त्याला देखील आज आम्ही आमचं म्हणणं आता देत आहोत, त्याला देखील आम्ही विरोध करत आहोत। सर, यामुळे आता चार्ज फ्रेम होईल की आणखी त्यांनी अर्ज दिलेत म्हणून पुढे ढकले? आज न्यायालयामध्ये मी ड्राफ्ट चार्ज न्यायालयाने कोणत्या पद्धतीने आरोपपत्र त्याच्यावरती दाखल करावे याकरता न्यायालयाच्या मदतीसाठी आम्ही कोर्टात आज ड्राफ्ट चार्ज दिलेला आहे आणि आरोपी वाल्मिक कराड व त्याचे इतर साथीदार यांच्या विरुद्ध वेगवेगळ्या कलमाखाली 12 ते 13 आरोप ठेवण्यात यावे, निश्चित करावेत अशा तऱ्हेचा विनंती अर्ज केलेला आहे। अर्थात या अर्जाची सुनावणी या आरोपींनी जो दोषमुक्त करायचा अर्ज दिलेला आहे तो डिसाईड ज्या वेळेला होईल त्यावेळेलाच त्याची सुनावणी लगेच घेतली जाईल आणि एकदा आरोपींच्या विरुद्ध आरोप निश्चित न्यायालयाने केले की मग खटल्याची प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होईल। सर, आरोपी विष्णू चाटे व इतर आरोपी यांनी जो दोषमुक्तीचा अर्ज दिलेला आहे त्याला न्यायालयात तो विलंबाने अर्ज दिला आहे। भारतीय नागरिक संरक्षण संहितेनुसार असा अर्ज आरोपपत्र दाखल झाल्यानंतर 2 महिन्याच्या आत करायला हवा होता, त्यांनी तसा तो अर्ज केलेला नाही। विलंब माफीचा अर्ज देखील केलेला नाही, म्हणून न्यायालयाने देखील त्यांचे अर्ज तडकाफडकी फेटाळून लावावे अशा तऱ्हेची देखील आम्ही मागणी केलेली आहे। या सगळ्या याची सुनावणी आता 4 तारखेला 4 ऑगस्टला याच्या सगळ्या अर्जांची सुनावणी न्यायालय घेईल। सर, यापुढे तुम्ही कुठे वेळ लागतोय असं आपल्याला वाटत नाही का? काय फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला हे असं हे आरोपी 8 आहे। प्रत्येक आरोपीला नैसर्गिक न्यायदान तत्वानुसार बचावाची संधी द्यावी लागते, न्यायालयाने तशी संधी दिलेली आहे, त्याच्यामुळे हा खटला कुठे लांबणीवर पडतोय अशातला भाग मुळीच नाही। सर, संपत्ती जप्तीबाबत तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आता पुढची सुनावणी 4 तारखेला होणार आहे आणि यानंतर बातम्याचं अर्धशतक